नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहोत तुळ राशी. येणारे 4-5 दिवस तुमच्या आयुष्यासाठी फार निर्णायक आहेत. थोडी सावधानता बाळगली आणि रथसप्तमीचे हे उपाय केले तर सूर्यदेवाची विशेष कृपा नक्कीच मिळेल. तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ज्या देवतेवर तुमची श्रद्धा असेल त्यांचं नाव लिहायला विसरू नका. तुळ राशी, आजपासून पुढचे हे 4-5 दिवस तुमच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात, कारण रथसप्तमीचा हा पवित्र काळ सूर्यदेवाची विशेष कृपा घेऊन आला आहे. ज्या अडचणी तुम्हाला महिन्यापासून सतावत होत्या त्या हळूवार दूर होण्याची हीच वेळ आहे. जर तुम्ही थोडी सावधानता बाळगली, राग, अहंकार, घाई गडबड टाळली आणि मनापासून सूर्यदेवाची उपासना केली तर विश्वास ठेवा, तुमचं नशीब नक्कीच बदलेल. सूर्याला अर्घ्य द्या. डोळे बंद करून मनात फक्त एकच प्रार्थना करा, हे सूर्यदेवा, माझ्या आयुष्यातील अंधार दूर कर आणि मला योग्य मार्ग दाखव. या दिवशी केलेला एक छोटासा उपाय तुमच्या करिअरमध्ये यश, पैशात स्थैर्य, प्रेमात गोडवा आणि आरोग्यात सुधारणा देऊ शकतो. लक्षात ठेवा, देव नेहमी संकेत देतो, पण संधी ओळखणं आपल्या हातात असतं. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दैवी संकेत आहे. जर तुम्ही तुळ राशीचे असाल तर हा संदेश दुर्लक्ष करू नका. रथसप्तमीचे उपाय नक्की करा आणि सूर्यदेवाची कृपा मिळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या जवळच्या लोकांशी शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण पुढचा व्हिडिओ कदाचित तुमचं नशीब बदलणारा असेल. ची कृपा मिळेल. अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. प्रेम व नातेसंबंध, जुने गैरसमज दूर होतील. पार्टनरशी संवाद वाढेल. एकमेकांबद्दल विश्वास मजबूत होईल. अविवाहित लोकांना नवीन प्रस्ताव येऊ शकतात. 26 आणि 27 तारखेला प्रेमाची कबुली देण्यासाठी उत्तम दिवस आहे. विवाहामध्ये लग्न ठरवण्यासाठी शुभ संकेत. कुटुंबाची संमती मिळण्याची शक्यता. विवाहाची चर्चा पुढे सरकेल. रखडलेले प्रस्ताव पुन्हा सुरू होतील. करिअरमध्ये, ऑफिसमध्ये मान सन्मान वाढेल. वरिष्ठांच्या तुमच्या कामावर खुश होतील. नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळू शकतो. इंटरव्ह्यू, प्रमोशन, ट्रान्सफरसाठी चांगला काळ आहे. स्वतःचा व्यवसाय असलेल्यांना नवीन क्लायंट मिळतील. पैसा, अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता. खर्चावर नियंत्रण ठेवा. लॉटरी जपून काढा. छोट्या गुंतवणुकीत फायदा. 25 तारखेला दान केल्यास आर्थिक अडचणी कमी होतील. आरोग्यामध्ये थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, ॲसिडिटीची शक्यता. पाणी जास्त प्या. सकाळी सूर्यनमस्कार करा. रथसप्तमीला सूर्याला अर्घ्य दिल्यास आरोग्य सुधारेल. खास उपाय तुळ राशीसाठी. 25 जानेवारी सकाळी तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम गृणी सूर्याय नमः हा मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणू शकता. गरजू व्यक्तीला गूळ किंवा गहू दान करा. घरात दिवा लावा. सकाळी एक रथसप्तमीला विशेष असे महत्त्व आहे. तर या दिवशी सकाळी अंघोळ करून सूर्याला अर्घ्य देणे फार शुभ आहे. घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. करिअर आणि पैसा यामध्ये अडथळे दूर होतात. विवाह व प्रेमात स्थैर्य येते. आरोग्य सुधारते. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. येणारे 4-5 दिवस तुम्ही कोठे सावधानता बाळगावी रथसप्तमीपासून तर ते पाहून घ्या. नातेसंबंधामध्ये जपून शब्द बोला. गैरसमज होऊ शकतो. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. जुन्या गोष्टी उकरून काढू नका. जोडीदारावर संशय टाळा. करिअर आणि नोकरीमध्ये वरिष्ठांशी वाद टाळा. घाईघाईत निर्णय घेऊ नका. कागदपत्रे नीट तपासा. सहकार्यावर अतिविश्वास ठेवू नका. पैसा, उदाहरणार्थ उधार देणे टाळा. अचानक मोठा खर्च टाळा. शेअरमध्ये जोखीम टाळा. कोणालाही पैशाची गुपिते सांगू नका. आरोग्य, उशिरापर्यंत जागरण टाळा आणि ॲसिडिटी, डोकेदुखीचा शक्यता आहे, तर बाहेरचं जास्त खाणं टाळावं. स्क्रीन टाईम कमी ठेवा. सांगितलेले सूर्यदेवाचे उपाय नक्की करा, कारण दैवी शक्ती ह्या आपल्याला सूर्यदेवाबद्दल येणारा आपला अंधार दूर करतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवत असतात. तुमच्या करिअरमध्ये, पैशात, प्रेमात, विवाहामध्ये, आरोग्यामध्ये सुधारणा येऊ शकतात. देव नेहमी संकेत देतो, पण संधी ओळखणं आपल्या हातात असतं. लक्षात ठेवा, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक दैवी संकेतच आहे. जर तुम्ही तुळ राशीचे असाल तर हा संदेश दुर्लक्ष करू नका. रथसप्तमीचे हे उपाय नक्की करा आणि सूर्यदेवाची कृपा मिळवा, कारण पुढचा हा व्हिडिओ कदाचित तुमचं नशीब बदलणारा असेल.
तुळराशी मित्रांनो, तुमच्या आयुष्याला नवी दिशा कलाटणी मिळणार आहे. हा काळ साधा नाही, हा काळ आहे दैवी बदलांचा काळ. रथसप्तमीचा हा पवित्र दिवस स्वतः सूर्यदेव आपल्या रथावरून आपल्या जीवनात प्रकाश घेऊन येतो आहे असे मानले जाते. ज्या अडचणी तुम्हाला महिन्यांपासून सतावत होत्या, त्या तुमच्या दारावर तुम्ही वारंवार ठोठावत होता, ती दारं आता उघडण्याची हीच वेळ आहे. म्हणून हे तुम्ही उपाय आवर्जून करा. थोडी सावधानता बाळगली तर तुमचं आयुष्य नक्कीच बदलेल. श्री स्वामी समर्थ.